राम राम मंडळी. गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, बहुचर्चित हिवाळी अधिवेशन नागपूरला संपलेलं आहे काल परवा दिवशी. आणि अधिवेशनामध्ये काय काय गोष्टी झाल्या, काय काय नाही, आपल्यापर्यंत आलेलं आहे मित्रांनो. परंतु मला एक कळत नाही मित्रांनो की ही महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा, जर एकत्र लढून यांना भाजपला किंवा मोदी सरकारला पराभूत करायचं असेल तर जे काही आपसातले मतभेद आहे ते कमीत कमी एकत्र बसून त्यांनी मिटवायला हवे की नाही? बरोबर आहे का नाही? जर तुम्ही मीडिया समोर किंवा प्रसार माध्यमांसमोर येऊन जर एकमेकांची उणीधुणी काढत बसला तर त्याचा इफेक्ट चांगला जात नाही, त्याचा परिणाम वाईट होतो किंवा लोक विचार करायला लागतात की यांचीच एकी नाही तर हे काय एकत्र येऊन लढणार वगैरे, ह्या गोष्टी आहेत. आता मित्रांनो, मी हे का बोलतो, मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, काल एक व्हिडिओ क्लिप पाहण्यात आली आणि महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असं काही वाटत नाही मित्रांनो. आता महाविकास आघाडीत किती पक्ष राहिले हे पण विषय महत्वाचा. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष जातात. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं काय झाले आपण जाणता सगळे. तर राष्ट्रवादीमध्ये किती लोक आहेत ते पण संशोधनाचा विषय, आणि शिवसेनेतला तर मोठा गट सत्ता मुख्यमंत्री त्यांचा होऊन बसलेला आहे. तर अशा सगळ्या याच्यामध्ये आता राहिलेला महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा गट म्हणजे काँग्रेसचा गट आहे. अजून काँग्रेस तरी फुटलेलं नाही, एवढं तरी बरं आहे. तर मित्रांनो, ही काल जी चर्चा झाली त्यात आपले वडेट्टीवार साहेब, विरोधी पक्षनेते यांचं आणि जितेंद्र आव्हाड साहेबांचं चांगलंच वाजलेलं दिसलं. आणि जितेंद्र आव्हाड साहेबांना वडेट्टीवारने डायरेक्ट पागल ठरवून टाकलं. म्हणजे आरेतोरेवर बोलून किंवा पागल आहे बघतो, त्याला काही कळत नाही वगैरे बऱ्याचशा गोष्टी. तुम्ही ती क्लिप बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो दोघांच्या बाईट्स, दोघं काय म्हणते एकमेकाला. आता हे सगळे भांडण आज दम देऊन सांगण्यात येतात की तुम्ही आमच्या बरोबर आला नाहीत ना, तुम्हाला पैसे मिळणार. म्हणजे लोकशाहीमध्ये अशी पद्धत नाही. पण माझी ह्याच्यावरही आक्षेप आहे की प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं, हे आम्हाला बाहेर ना कळतंय. आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही. एकत्र राहायचं, एकात्र ठेवायचं, तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचं. 4 जणांना श्रीखंड मिळालं तर गपचूप श्रीखंड खायचं हे योग्य नाही. आम्हाला 0 पैसे मिळाले, आम्ही मतदारसंघासाठी वापरतो, माझ्या घरी नाही जात तो निधी. माझ्या मतदारसंघात येऊन बघा कामं झालेली, प्रत्येक पैसा आणि पैशाचा वापर झालाय. तो काय बोलतो त्याला त्याचा थांबवला येतो, तर मला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही. पागलसारखा झाला तो. काय बोलावं, आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही. विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे पैसे मिळाले. आम्हाला 26-27 कोटी रुपये, ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले. तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो? जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले. आपल्या पक्षाच्या माणसावर करायला पाहिजे ना आरोप, आमच्यावर का करतो? आता त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्या मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिंदरचा, तर त्यांचं ते काय आपसात आहेत, त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो. तिकडे काढावं त्या शिंदेवर. घेतले ना क्लिप. आता हे सगळं भांडण तुम्हाला कसं वाटतं? मागे एकदा महाविकास आघाडीची सत्ता होती 2.5 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस आपण बघितलं की राऊत साहेबांनी यांना कुरकुरणारी खाट म्हणून संबोधलेलं होतं. अजून ही कुरकुरणारी खाट जी त्यांची कुरकुर काय गेलेली दिसत नाही मित्रांनो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपसाची जी कुरकुर आहे ती प्रसार माध्यम पुढे येऊन एकमेकाची उणे काढण्याचं सध्या चालू आहे. आता हे सगळं भांडण कशावरून झालं तर निधी वाटपावरून. आता एक ध्यानात घ्या मित्रांनो, 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती, त्या काळात त्यांनी विरोधी पक्षांना निधी दिला का? जो काय आमदार निधी असतो किंवा आपल्या मतदारसंघामध्ये जे वेगवेगळे कामं करायचे असतात ते सर्व कामं करण्यासाठी गव्हर्नमेंटकडून निधी दिला जातो, त्यात कमी जास्त प्रमाणात होतं. सत्ताधारी पक्ष आपल्या आमदारांना जास्तीत जास्त निधी देतो आणि आपले आमदार परत निवडून यावे म्हणून मतदारसंघामध्ये त्यांच्या जास्त कामं करतात. परंतु तेच विरोधी पक्षांना थोडसा कमी, त्यांचे जे काही कायद्यानुसार असून तो द्यावाच लागतो, परंतु कमीत कमी कसं देता येईल हे बघितलं जातं.
तर 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी भाजपला अशाच प्रकारे कमी निधी दिला होता. परंतु त्यावेळेस काय भाजपच्या लोकांनी काय आरडाओरडा केला किंवा प्रसार माध्यमामध्ये देऊन त्यांनी सांगितलं असं काही जास्त दिसलं नाही. एकदा माझ्यामध्ये चर्चा झालेली होती, परंतु त्यांनी ते सहन केलं होतं किंवा आपण विरोधी पक्षात आहोत तर आपल्याला थोडीशी कमी निधी मिळणार हे साहजिकच आहे. परंतु आता महाविकास आघाडी सत्तेतून खाली गेलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोक सत्तेमध्ये नाही, म्हणजे जे वेगवेगळे गट आहेत ते, तर अशा याच्यामध्ये त्यांना निधी कमी मिळणार आहे हे साहजिकच आहे. परंतु याच्यावरून पण जर भांडणं होत असेल तर हे एकत्र कसे लढणार आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आपण जे म्हणतो मतदारांना वाईट पडणार आहे. आता हे खरी सुरुवात आव्हाड साहेबांनी केली की काँग्रेसच्या लोकांना जास्त निधी मिळाला, बरोबर आहे की नाही. त्यांनी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी भाजपच्या बरोबर किंवा सत्ताधारी गटाबरोबर सत्ताधारी लोकांबरोबर सेटलमेंट करून आपल्या लोकांना जास्त निधी मिळवून घेतला बा, असं आव्हाड साहेबांचं म्हणून त्यांनी आरोप केला होता. पण त्याला प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार साहेबांची जीभ चांगलीच घसरलेली. आपण आता म्हणजे मराठी बातम्या पाहून जीभ घसरलीची भाषा आमच्या तोंडी यायला लागली, माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या पण. तर त्यांनी सुद्धा आरोप केला की काँग्रेसच्या लोकांनी सत्ताधारी पक्षांची हात मिळवणी करून आपल्या लोकांसाठी म्हणजे आमदारांसाठी जास्त निधी मिळवला. याला उत्तर देताना वडेट्टीवार साहेबांनी म्हणजे जितेंद्र आव्हाडला पागलच ठरवून टाकलं. म्हणजे जे काही निधी वाटप असतो आपल्या मतदारसंघात काम करण्यासाठी या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असत्या आणि आव्हाड साहेब किंवा यांनी आपसात मिळून जर एकमेकांशी चर्चा करून जर हा विषय केला तर त्याचा जेवढा गाजावाजा झाला नसता, बोबाटा झाला नसता आणि अंतस्थ जे काही भांडणं आहे त्यांचे ते लोकांपुढे आले नसते. परंतु याचं तारतम्य हे महाविकास आघाडीच्या लोकांना दिसत नाही मित्रांनो. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची इंडिया आघाडी घ्या किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी घ्या, यांच्यात दोघांमध्ये आमच्यामध्ये कसे मतभेद आहेत हे सातत्याने उघड केले जातात मित्रांनो. आणि हे सगळे लोक एकत्र येऊन मोदी साहेबांच्या विरुद्ध किंवा भाजपच्या विरुद्ध लढणार आहेत. म्हणजे हा जो विरोधाभास आहे ना तो प्रखरतेने जाणवतो मित्रांनो. तर ह्या जे काय भांडणं चालू आहे दोघांचे, एकाला पागल ठरवतो, एकाला हे करतो. वडेट्टीवार साहेबांनी सांगितले की तुमच्या नेत्यांना पण निधी मिळाला पाहिजे, जयंत पाटील म्हणा किंवा त्यांचे काय जे उरलेले राष्ट्रवादी त्यांना पण निधी मिळाला. मग त्यांनी पण सत्ताधारी लोकांशी सेटलमेंट केलंय का असा आरोप वडेट्टीवारांनी केला. तर ह्या सगळ्या गोष्टी काय द्योतक दाखवतो मित्रांनो की महाविकास आघाडीचं काही खरं नाही. आणि येणारे आता आव्हाड साहेबांनी तर ट्विट करून सांगितलेलं आहे का भाजप 19 सारखी चूक करणार नाही. म्हणजे जवळजवळ त्यांनी मान्य केलंय का 24 साली परत भाजपचे सर्वात जास्त आमदार निवडून येणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ह्या समजून घेण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. खरी गोष्ट आपसातील मतभेद एकत्र बसून काय जो निधी मिळाला तो जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं करता येईल, जास्तीत जास्त जनतेचं कल्याण करता येईल हे बघायचं सोडून मला इतका निधी मिळाला आणि मला इतका मग घरच्यांसाठी तर नाही मिळाला ना, तो लोकांच्या कल्याणासाठी मिळाला ना. तो निधी आपण जनतेच्या कल्याणासाठी वापरावी अशीच अपेक्षा आहे मित्रांनो. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल